नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग खरं तर खूपच स्पेशल आहे। इथं तुम्हाला सुंदर अशी सजावट केलेली दिसत असेल। इथे सगळीकडे पिंक आणि ब्ल्यू कलरचे बलून लावलेले आहेत। यावरून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण आलेलो आहोत एका जेंडर रिव्हील पार्टीमध्ये। अमेरिकेमध्ये ही अशी ट्रॅडिशन आहे जिथे होणाऱ्या बाळाचा जेंडर म्हणजे मुलगा की मुलगी हा फॅमिली आणि फ्रेंड सोबत सरप्राईज पद्धतीने जेंडर रिव्हील केला जातो। या पार्टीमध्ये सगळे क्लोज फ्रेंड्स आणि फॅमिली एकत्र येतात आणि इथं ट्विस्ट म्हणजे या पॅरेंट्सला सुद्धा माहीत नाही की आपल्याला मुलगा होणार आहे की मुलगी। इथं तुम्हाला एक एक व्यक्ती येऊन अंगठ्याचा ठसा उठवताना दिसत असेल। तर इथं कॅनव्हासवरती एक झाड काढलेलं आहे आणि त्या झाडावरती ज्या व्यक्तीला वाटतं मुलगा होईल त्यानं ब्ल्यू कलरनं, ज्याला वाटतं मुलगी होणार त्यानं पिंक कलरनं ठसा उठवायचा आहे। इथं तुम्हाला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक्साइटमेंट आणि तेवढाच आनंद दिसत असेल। प्रत्येकजण इथं मुलगा होणार की मुलगी होणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत। इथं प्रत्येकाचा हा छोटासा थंब प्रिंट फक्त एक गेस नाहीये, तर त्या छोट्याशा जीवासाठी दिलेला एक आशीर्वादच आहे। हा रंग पिंक असो किंवा ब्ल्यू, इथं प्रत्येकजण आपलं प्रेम या कॅनव्हासवरती सोडतोय। पार्टी अधिक मजेशीर होण्यासाठी पार्टीमध्ये आलेल्या सर्व कपलसाठी एक फनी गेम आयोजित केलेला होता। इथं कपलनी हात न लावता दोघांच्या पाठीमध्ये बलून होल्ड करून ठेवायचा आहे। फक्त होल्ड करायचं नाहीये तर त्यांनी कंटिन्यू डान्स सुद्धा करायचा आहे। ज्या कपलचा बलून खाली पडेल ते कपल या गेममधून बाद होणार आणि ज्या कपलचा बलून शेवटपर्यंत राहणार ते कपल या गेमचा विनर होणार। असा हा फनी गेम पार्टीमध्ये केलेला होता, त्यामुळे पार्टी अधिकच मनोरंजक झाली। कपल गेम नंतर आता टाइम आला थोड्या मजेशीर क्वेश्चनचा। आशिष आणि मिथिला आता दोघेही ऑफिशियली तयार आहेत, पण बघूया ते न्यू पॅरेंटिंगसाठी किती तयार आहेत। यासाठी दोघांना काही फनी क्वेश्चन्स विचारण्यात आले आणि आन्सरही तितकेच फनी दिले, कारण या सगळ्या मजेमध्ये एक गोष्ट क्लिअर दिसली की दोघंही येणाऱ्या आयुष्यासाठी एक्साइटेड आहेत आणि थोडे नर्वस सुद्धा, पण खूप हॅपी सुद्धा आहेत। आता तो क्षण आलाय ज्याची सगळे आतुरतेने वाट बघतायत। दोघे मिळून एक एक कार्ड फ्लिप करताना दिसत आहेत आणि पिंक ब्ल्यू असे कलर आपल्याला इथं दिसत आहेत। शेवटचं कार्ड फ्लिप होतं आणि बेबी गर्ल, त्या क्षणी सगळं वातावरण बदलून जातं। दोघांच्या डोळ्यामध्ये आनंद, अश्रू आणि चेहऱ्यावरती मोठी स्माईल। आशिष आणि मिथिला त्या क्षणी पूर्णपणे इमोशनल होतात, कारण ही फक्त बातमी नाहीये तर त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे। इथं असलेली प्रत्येक व्यक्ती तेवढीच इमोशनल आणि तेवढीच आनंदी होते। शेवटी हा आनंद सगळेजण केक कट करून सेलिब्रेट करतात। पार्टी म्हटलं की जेवण तर आलंच, जेवणाशिवाय आपली पार्टी कंप्लीट होऊ शकत नाही। शेवटी सगळ्यांनी जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला। अमेरिकेत डॉक्टर जेंडर अगोदरच रिव्हील करतात। पॅरेंट्स ते एन्व्हलप ओपन करत नाहीत, ते एखाद्या जवळच्या फ्रेंड्सला किंवा इव्हेंट मॅनेजरला देतात। त्यानुसार पार्टीची अरेंजमेंट केली जाते। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।